आता पलूस पालिकेची निवडणूक झाली, त्यामध्ये ज्या काही त्रुटी राहिल्या होत्या त्याची काय दुरुस्ती आता आपण करणार आहे का, केली कसं काय? 100% दुरुस्ती झालेली आहे. त्यामुळेच आज समोर बसलेलं व्यासपीठ जे आहे ते बघताय. त्यामुळे तुम्हाला निश्चितपणे जाणवलं असेल की ज्या त्रुटी होत्या, जे अंतर होतं ते अंतर पूर्णपणे संपुष्टात आलेलं आहे. भावी काळामध्ये विकासाचं राजकारण या विधानसभा मतदारसंघामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये करत असताना एक संघपणानं करण्याची मानसिकता व्यासपीठावरती सगळ्यांची आणि जिल्ह्याची आहे. पार्टीच्या जिल्हा परिषदेच्या पोलीस कडेगावच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांनी बसून शरद दादा असतील, मी असेल, आम्ही सगळ्यांनी बसून पक्षश्रेष्ठी म्हणजे आमचे मकरंदभाऊ आहेत त्यांच्यासमोर आम्ही सगळी नावं त्यांना दिली आणि त्यांच्या पद्धतीनं ते सिलेक्ट करून नावं वगैरे विषयात दिले. भारतीय जनता पार्टी पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये दोन्ही तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उद्याच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या निमित्तानं अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये जनतेतून मागणी असणारे उमेदवार निवडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. ज्येष्ठ नेते आणि भारतीय जनता पार्टीचे या पश्चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री आदरणीय मकरंदभाऊ यांनी खूप चांगल्या पद्धतीनं इथला सगळा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. निश्चितपणानं या निमित्तानं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की उद्याच्या निवडणुकीमध्ये समोरच्या पक्षामध्ये कोण उमेदवार आहेत याला फार महत्त्व देण्याची आवश्यकता नाही, कारण जनतेमध्ये काम करणारी निवड करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला आहे. या दोन्ही तालुक्यामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एवढे इच्छुक उमेदवार नव्हते, इतके इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी मागणी केली. निवड करत असताना खूप कसरत झाली, कारण सगळेच उमेदवार ज्यांनी इच्छुक मागणी केली सगळे तोलमालाचे कार्यकर्ते होते. पण शेवटी एक जिल्हा परिषद आणि एक पंचायत समिती असं निवडण्याचं या ठिकाणी सूत्र असल्यामुळे काही लोकांना त्या निमित्तानं या ठिकाणी थांबावं लागलं. पण निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा नाराज न होता जो पक्षानं उमेदवार दिला त्याच्या पाठीशी ताकदीनं उभा राहून निश्चितपणानं उद्याची निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आजचं वैशिष्ट्य काय म्हणाल तर भारतीय जनता पार्टी विशेषतः पलूस कडेगाव तालुक्यामध्ये बाबा असतील, शरदभाऊ असतील, आम्ही सर्व मंडळींनी कोणत्याही मतदारसंघामध्ये आरक्षणावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला नाही. खुल्या पद्धतीनं आपापल्या गणातले उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक लढतील आणि तेच त्या मतदारसंघाची सेवा करतील हा प्रयत्न या निमित्ताने या ठिकाणी आपण केला आहे. समोरच्या पक्षाच्या खूप कार्यकर्त्यांची भारतीय जनता पार्टीकडे मागणी होती की आम्ही प्रवेश करतो आणि आम्ही उमेदवारी करतो, पण भारतीय जनता पार्टीनं निश्चितपणानं कुणावर अन्याय न करता जिथं जिथं आपण शब्द दिले तिथं तिथं उमेदवारी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. आपल्या माध्यमातून ज्यांना उमेदवारी या ठिकाणी मिळाली नाही त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो की नाराज न होता आपण सगळ्यांनी कामाला लागू. या दोन्ही तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा पहिला अध्यक्ष म्हणून पृथ्वीराज बाबांनी आम्हाला काम करण्याची संधी दिली. शरद भाऊ असतील, आम्ही जिल्हा परिषदेत सभागृहामध्ये काम करतो. जी त्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये जिल्हा परिषदेची उंची जिल्ह्यातच नाही तर राज्यात उंच करण्याचा प्रयत्न आम्ही केला. पहिल्यांदा भ्रष्टाचारमुक्त जिल्हा परिषद आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्यांदा विकास ग्रामीण भागाचा काय असतो, कशा पद्धतीने केला जातो याची माहिती आदरणीय शिवाजीराव नाईक साहेब, कैलासवासी संपतराव देशमुख अण्णा यांच्या कार्यकालामध्ये जी जिल्हा परिषद काम करते त्यानंतर आपल्याला सगळ्यांना अनुभवायला मिळाले. निश्चितपणानं या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राज्यात केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. दोन्ही नेते मुख्यमंत्री महोदय आणि प्रधानमंत्री महोदय काम करत आहेत. निश्चितपणानं या मिनी मंत्रालयामध्ये सुद्धा 3 टायर ज्याला म्हणतो म्हणजे राज्यामध्ये, केंद्रामध्ये आणि आता जिल्ह्यामध्ये विकास साधायचा असेल तर जनता जनार्दन मतदार बंधूंनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारालाच आशीर्वाद देतील
याची मला खात्री आहे. धन्यवाद. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पलूस कडेगाव मतदारसंघाच्या उमेदवार निश्चितीची आज बैठक आदरणीय संघटन मंत्री मकरंद भाऊ तसेच आदरणीय पृथ्वीराज बाबा, आदरणीय संग्राम भाऊ यांच्या उपस्थितीत पार पडली. कार्यकर्त्यांना उत्कंठ होती की कशा पद्धतीनं समन्वय साधतात, पण आम्ही सगळीच मंडळी पक्षाची शिस्त अंगी बाणवणारे आहोत. कारण ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि कार्यकर्त्यांना यात न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळं आमचे प्रत्येक उमेदवार हे चांगले चारित्र्य असणारे, लोकांशी कनेक्ट चांगला असणारे, वेळ देणारे आणि पक्षाची शिस्त अतिशय काटेकोरपणे बांधवणार आहे असले पाहिजेत, असा आग्रह मकरंद भाऊंनी धरला. त्याप्रमाणे आम्ही सगळे उमेदवाराची यादी त्यांना दिली आणि ज्यांचा रिपोर्ट चांगला आहे, सर्व्हे चांगला आहे, असे अनेक उमेदवार आम्ही सिलेक्ट केलेत. त्याप्रमाणे तुम्हाला लवकरच त्याची यादी मिळेल. पण या इथून पुढे पलूस आणि कडेगाव तालुक्यामध्ये एक विकासाचं वारं चांगल्या पद्धतीनं बघायला मिळेल. इथून पुढे जनता आमचं काम बघूनच आम्हाला मतं देणार आहे, आमचं काम बघूनच आम्हाला पाठिंबा देणार आहे. निश्चितपणानं आमचं काम चांगलं झालंय. आमचं जे प्रगती पुस्तक आहे ते आम्ही जनतेसमोर ठेवू आणि निश्चितपणानं त्या प्रगती पुस्तकावर उद्या जनता आम्हाला चांगल्या पद्धतीनं मतदान करणार आहे असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. कार्यकर्त्यांनी जोरात कामाला लागावं अशी अपेक्षा व्यक्त करतो.